नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि नवीन वर्षाच्या सगळ्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचा आणि समाधानाचा जावो हीच भारतशक्तीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला सदिच्छा. प्रेक्षक हो, शनिवारच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या अक्षरशः दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्याची बातमी पत्रकार परिषदेतनं जगासमोर मांडलेली आहे. आणि त्यानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काय कारणं आहेत या दोन देशांमधल्या तणावाची आणि यानंतरच्या काळामध्ये हा तणाव नेमक्या कोणत्या पद्धतीने जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि तुला स्वतःला पण. आणि नववर्ष जे सुरू झालंय ते म्हणजे चुकीच्या बातमीने सुरू झाल्यासारखं वाटतंय आंतरराष्ट्रीय पातळीवरती. पण जसं तू म्हणालीस की याचे काय परिणाम होतील आणि पुढे काय काय अमेरिकेकडनं कुठली प्रकारची कारवाई केली जाईल त्याच्यावर आता आपण चर्चा करू शकतो. सर, गेल्या वर्षी याच काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेणार अशी चर्चा आपण त्यावेळेलाही केलेली होती. त्यांची निवड झालेली होती ऑफिशियली, मात्र शपथविधीचा समारंभ त्यांचा बाकी होता. त्या ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मात्र कायमच अमेरिकेच्या याच्या आधीच्या काळामध्ये ज्या वेळेला इतर देशांवरती अमेरिकेने अशा पद्धतीची कारवाई केली होती त्याचा निषेधच केला होता. आणि यानंतरच्या काळामध्ये आपलं परराष्ट्र धोरण हे कायम अमेरिका फर्स्ट याला प्राधान्य देणारं असेल असं म्हणणारे ट्रम्प अचानकपणाने आपल्या धोरणामध्ये बदल करतायत असं जाणवतंय का व्हेनेझुएलामध्ये असणाऱ्या ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यावरती कब्जा करण्यासाठी म्हणून ही खेळी त्यांनी खेळलेली असावी असं तुम्हाला वाटतं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी नेहमीच मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेवरतीच त्यांची निवड झाली होती आणि खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या मार्जिनने ते निवडून आले होते. आणि 20 जानेवारी 2025 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळली होती, आपल्याला माहिती. पण इलेक्शन कॅम्पेनच्या वेळेस काय बोललं जातं, निवडणुकांच्या धुमाकूळात घालत असताना काय बोललं जातं आणि खरी पॉलिसी काय असते म्हणजे बराचसा फरक असतो, जे आपल्याला दिसून येतं. पण तरी मी म्हणेन की खूप जास्ती फरक नाहीये, कारण त्यांनी जेव्हा म्हटलं की अमेरिकेला श्रेष्ठ बनवायचं आणि अमेरिकेची जी एक अमेरिकेचा जो धाक जगभर होता तो परत आणण्यासाठी अमेरिकेला काही कारवाई करायला लागतील, काही असे ऑपरेशन्स करायला लागतील असं त्यांच्या मनात नेहमीच होतं. ते पहिल्यांदा जेव्हा निवडून आले होते 2019 मध्ये, तेव्हा त्यांना एवढं म्हणजे ज्ञान नव्हतं सरकारचं किंवा मिलिटरीचं. पण यावेळेस ते ठरवून आलेले आहेत की त्यांचा सेकंड टर्म आहे आणि या सेकंड टर्म मध्ये त्यांना काही झालं तरी यावेळेस त्यांचा जो एक मोठा ठसा उमटवायचा आहे अमेरिकेवरती, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना तो करायचाच होता. तर व्हेनेझुएला त्यांनी का हल्ला केला, तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं, आपण जर एक थोडंसं मागे वळून बघितलं तर अमेरिकेची जी नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट रिलीज झाली होती एक महिन्यापूर्वी 2 आठवड्यापूर्वी, आणि त्याच्या आधी जेव्हा बोलणं चाललं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की अमेरिकेने जगभराच्या समस्यांवरती समाधान काढण्यासाठी किंवा त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी जाऊ नये आणि जगाचं पोलिसमॅन म्हणून स्वतःला बघू नये असं त्यांचं म्हणणं होतं. आपण आपलं जे बॅकयार्ड आहे म्हणजे वेस्टर्न हेमिस्फिअर ज्याला म्हणतो, पश्चिमी देश जे आहेत किंवा अमेरिकेच्या आसपासचे जे देश आहेत त्यांच्या बॅकयार्डमध्ये, म्हणजे लॅटिन अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे किंवा कॅरिबियन आहे, वेस्ट इंडिजचे जेवढे देश आहेत ते सगळ्यांचे तिथे, त्याच्यामध्ये आपलं प्रभुत्व राहिलं पाहिजे अमेरिकेचं. कारण नाहीतर तिथे चीन आणि रशिया खूप मोठ्या प्रमाणावर शिरकाव करतायत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते व्हेनेझुएलामध्ये किंवा क्युबामध्ये किंवा वेस्ट इंडिजमध्ये किंवा कॅरिबियनमध्ये दिसून येत होतं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावरती अंमलबजावणी करायला जेव्हा सुरुवात केली त्या धोरणावरती, की
आपल्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे किंवा जो रिजन आहे त्याच्यावरती आपलं प्रभुत्व आपलं पूर्णपणे त्याच्यावरती कंट्रोल राहायला पाहिजे. तर त्याची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. व्हेनेझुएलाचं जो त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांनी धरून किडनॅपच केल्यासारखं म्हणता येईल. जरी ऑफिशियली ते लोक म्हणत असेल की सीज्ड व्हेनेझुएलन प्रेसिडेंट, अरेस्टेड हिम असं जे म्हणतायत. तर खरं त्याच्यात हेच आहे की चायनीज एक म्हण आहे की किलिंग अ चिकन टू स्केअर द मंकी. म्हणजे एका कोंबडीला मारायचं की समोर वरती जो बसलेला असतो झाडावरती त्या माकडाला घाबरवण्यासाठी. तसंच इथे झालेलं आहे की व्हेनेझुएला जे 1% जे ड्रग्ज त्यांचं म्हणणं होतं की व्हेनेझुएलामधनं हे इल्लीगल ड्रग्ज येतात, अंमली पदार्थ तिथे अमेरिकेत येतात किंवा त्यांचे लोक आमच्याकडे इल्लीगली मायग्रेट करतात, असं जे त्यांचं म्हणणं होतं ते 1% आहे. खरं तर मेक्सिको आणि कोलंबियामधनं जास्ती ड्रग्ज येतात. पण त्यांच्यावरती पटकन हल्ला करता येत नाही किंवा ते इझिली त्यांच्या देशामध्ये जाता येत नाही त्यांच्या मिलिटरीला. म्हणून त्यांनी आधी व्हेनेझुएलावरती हल्ला केला असं एक प्रकारची थिअरी आहे. दुसरी थिअरी ऑफकोर्स हीच आहे की व्हेनेझुएलामध्ये जगातलं सगळ्यात मोठं साठा क्रूड ऑइलचा प्रूव्हन साठा आणि डिक्लेअर्ड साठा असल्यामुळे त्या तेलावरती कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून अमेरिकेने ही चाल खेळलेली आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. अशी 2-3 कारणं त्याच्यामध्ये आहेत. सर, परत एकदा त्यांच्या प्रचार सभेच्या वेळेचाच उदाहरण डोळ्यासमोर घेऊन प्रश्न विचारते, की अतिशय दीर्घकाळ चालणारे युद्ध आम्ही नंतरच्या काळामध्ये किंवा मी पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेच थांबवू, असं त्यांनी कायम सांगितलेलं होतं. तशा पद्धतीचे त्यांचे प्रयत्नही होते. दुसरीकडे शांततेचं नोबेल मिळावं याच्यासाठी त्यांचा आटापिटा चालू होता. या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची सैनिकी कारवाई करणं अमेरिकेकडनं होणं जागतिक स्तरावरती अपेक्षित होतं असं वाटतं? नाही, अपेक्षित नव्हतं. पण डोनाल्ड ट्रम्प असा एक माणूस आहे आणि असा एक राजनेता आहे, राजकीय नेता आहे, जो म्हणतो एक आणि करतो एक. आणि त्यांनी एकीकडे तो हेही म्हणतोय की मी 7 युद्ध या गेल्या 12 महिन्यात थांबवली आहेत. त्याच्यात भारत आणि पाकिस्तानचं युद्ध पण थांबवण्याचं त्याचा दावा आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यावरनं त्याच्यासाठी भारताने त्याला होकार न दिल्यामुळे काय-काय भारताच्या विरुद्ध कारवाया सुरू आहेत हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यांनाच आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे. आपणही त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. पण एकीकडे असं म्हणायचं की मी नोबेल म्हणजे प्राइज मला मिळायला पाहिजे, शांततेचा पुरस्कार मला मिळायला पाहिजे. पण दुसरीकडे अमेरिकेचं प्रभुत्व परत तिथे दाखवण्यासाठी अशी कारवाई करायला सुद्धा ते घाबरत नाहीत किंवा त्यांनी कुठल्याच प्रकारचं हेजिटेशन त्यांच्यामध्ये नव्हतं. हे दिसून येतं. म्हणून हे स्प्लिट पर्सनॅलिटी आहे आणि अमेरिकेत हे म्हणजे ट्रम्पच्या सरकारमध्ये जेवढे लोकं आहेत, हे सगळे हार्डलाइनर्स आहेत. हार्डलाइनर्स म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेचं प्रभुत्व राहिलं पाहिजे. चीन आणि रशियाला इथे शिरकाव शिरू देता कामा नये या एरियामध्ये, वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. म्हणून त्यांनी ही कारवाई केलेली आहे. त्याच्यात कॉन्ट्रडिक्शन भरपूर आहेत. पण त्यांचा स्वभावच तसा आहे. म्हणतात एक आणि करतात एक. त्यांच्या याच कारवाईनंतर किंवा अशा पद्धतीचे निर्णय घेतल्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन याचे जे त्यांचे समर्थक आहेत ते त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे असं वाटतं? नाही, त्यांच्यापासून त्याच्या आधीच लोक दूर व्हायला लागले होते. कारण तिथे महागाई वाढलेली आहे अमेरिकेमध्ये गेल्या 10-12 महिन्यामध्ये. त्यांचे काही जे पॉलिसीज आहेत सरकारमधल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना त्यांनी म्हणजे नोकरीवरनं काढून टाकलेलं आहे. आणि ज्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत तिथे महागाई, नोकऱ्या पण त्यांच्या कमी झाल्या आहेत. असं झालं असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक रोष, लोकांचा राग उफाळून यायला लागलेला होता. म्हणून स्वतःचे रेटिंग वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी ही कारवाई केली असं पण एक म्हणजे मान्यता आता अमेरिकेमध्ये आहे. कारण आता या वर्षी 2026 मध्ये तिथे मिड टर्म इलेक्शन्स होतात. म्हणजे तिथल्या जे 2 हाऊसेस म्हणतात, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट, त्याच्यामध्ये ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये नेहमी असं बघितलं गेलंय की 1.5 वर्षाच्या आत जो राष्ट्रपती तिथे धुरा सांभाळतात त्यांच्या विरुद्ध लोक जायला लागतात. त्यांच्या कुठल्या-कुठल्या धोरणांमुळे. म्हणून त्यांनी हे केलं असंही मानलं जातं, की आपले जे रेटिंग कमी होत चाललेत
त्याला वाढवण्यासाठी म्हणून पण त्यांनी ही कारवाई केली, कारण याच्यात सोपं होतं करणं आणि हे चांगलं दिसून येतं की मिलिटरी ऍक्शन झाली, एकही अमेरिकन सैनिक त्याच्यात मारला गेला नाही आणि एका दुसऱ्या राष्ट्राच्या राष्ट्रपतीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावरनं त्यांना परेड करणं, त्यांना अरेस्ट करणं, हे सगळं काही लोकांना आवडतं आणि वोटर्सना विशेष करून आवडतं. की अमेरिकेची इतकी पॉवर आहे, इतकी ताकद असल्यामुळे अमेरिकेला कोणी चॅलेंज करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हे केलं गेलं आहे आणि मला ह्याच्यात थोडंफार तथ्य नक्कीच वाटतं. 19व्या शतकामध्ये ज्यावेळेला अमेरिकेची परराष्ट्रीय धोरणं ठरवली गेली होती, त्यावेळेला मनरो सिद्धांत त्यावेळेला प्रामुख्याने चर्चेला आलेला होता. तोच सिद्धांत आताही त्यांनी स्वीकारला आहे असं वाटतं? आता ते त्या सिद्धांताला एक नाव देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ते मोन्रो डॉक्ट्रिन होती, की आपल्या आजूबाजूचे जे प्रदेश आहेत ते आपल्या कब्जात राहिले पाहिजेत. आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सगळं काम केलं पाहिजे. आपली धोरणं त्यांनी अंमलबजावणी त्याची केली पाहिजे. असं ते मोन्रो डॉक्ट्रिन होतं 1823 पासून 1850 पर्यंत. कारण तेव्हा अमेरिका जरी म्हणजे एक बेट असलं तरी सुद्धा त्यांना आजूबाजूच्या देशांमधनं धोका वाटायचा. असं तेव्हा पण होतं. आता त्यांनी परत डोनाल्ड ट्रम्पनी पण हेच धोरण आता सुरुवात केलेली आहे आणि त्याला आता डोनरो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि डोनरो डॉक्ट्रिन म्हणून नाव देण्याचा पण काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. तर हे नक्कीच आहे की डोनाल्ड ट्रम्पचं 2 गोष्टी आहेत. त्यांनी चायना आणि रशियाला आपलं मेन शत्रू मानलेलं आहे. पण त्या दोघांच्या विरुद्ध डायरेक्ट कारवाई करण्याची हिंमत आणि अमेरिकन मिलिटरीची ताकद हे दोन्ही नसल्यामुळे त्यांचे जे प्रॉक्सीज आहेत किंवा त्यांचे सो कॉल्ड सपोर्टर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला अमेरिकेच्या, त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि त्यांना त्याच्यातनं घाबरून सोडावं किंवा त्यांना तिथून कुठलं तरी अमेरिकेवरती कुठली तरी कारवाई करण्याची किंवा कुठला एखादा प्रत्युत्तर देण्याची चूक त्यांनी करावी, असं याच्यामध्ये एक ट्रॅप आहे डोनाल्ड ट्रम्पचा. चीननी किंवा अमेरिकेने काहीतरी म्हणावं किंवा चीननी तैवानवरती हल्ला केला तर आपण तैवानच्या मदतीला धावून जाऊ आणि मग दाखवून देऊ जगाला की आम्हीच आजपर्यंत सगळ्यात ताकदवर देश जगामध्ये फक्त अमेरिकाच आहे. त्याच्यात हा सुद्धा एक मुद्दा मानला जाऊ शकतो या व्हेनेझुएलाच्या ऑपरेशनमध्ये. सर, तुम्ही आता चीनचा उल्लेख केला, त्याच अनुषंगाने रविवारी चीनने ही जी कारवाई होती ही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारी होती अशी टीका करत ट्रम्प यांच्यावरती पण वैयक्तिक टीका केलेली आहे. कुठेतरी चीनला स्वतःला व्हेनेझुएलामध्ये स्वतःचं अस्तित्व किंवा त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्याची ती एक संधी होती असं म्हटलं जातं. आणि दुसरीकडे आता तैवानच्या संदर्भामध्ये अमेरिका पुढे जर आपण कारवाई केली, तैवानवरती आपण हल्ला केला, तर अमेरिका कायमच तैवानला पाठीशी घालेल, त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावेल, अशीही भीती चीनला आहे. त्यामुळे या 2 विरुद्ध प्रतिक्रियांमध्ये चीन अडकलाय असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच अडकलाय. कारण व्हेनेझुएलाला चीननी भरपूर हत्यारं, सामुग्री, रेडार्स, एअर डिफेन्सचे सिस्टम्स वगैरे सगळ्या दिलेल्या होत्या. आणि तिथलं जे तेल चीन जे विकत घ्यायचं, जवळजवळ 60% चीनची जेवढी रिक्वायरमेंट आहे, चीनची जेवढी गरज आहे, त्या गरजेच्या 7% तेल व्हेनेझुएलामधनं यायचं. आणि त्याच्यामुळे व्हेनेझुएला बरोबर त्यांचे संबंध चांगले होत गेलेले होते. व्हेनेझुएलाला त्यांनी भरपूर पैसे दिलेले होते आणि तिथे त्यांचा प्रभाव वाढलेला होता. तर अमेरिकेला हे नको होतं आणि डोनाल्ड ट्रम्पला तर विशेष करून हे नको होतं की चीन त्यांच्या आसपासच्या या रिजनमध्ये या भागामध्ये चीनचं वर्चस्व होईल म्हणून. म्हणून त्यांनी ती कारवाई केली. आता तैवानच्या बाबतीत असं म्हटलं जातं की चीननी जरी अमेरिकेविरुद्ध टीका केलेली असली किंवा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध वैयक्तिक टीका केलेली असली, तरी म्हणजे त्यांना ते हे एक संधी मिळाली आहे का तैवानच्या विरुद्ध तशीच कारवाई करण्याची, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. पण तैवान ला अमेरिकेने आज वर्षानुवर्ष, दशकं हत्यारं, सामुग्री अमेरिका देत गेलेली आहे चीनच्या विरुद्ध तयारी करण्यासाठी. आणि तैवानची जी मिलिटरी आहे ती व्हेनेझुएलाच्या मिलिटरीपेक्षा नक्कीच ताकदवर आहे. तर चीनची मिलिटरी अमेरिकेसारखी ताकदवर आहे की नाही हे अजून म्हणजे त्याच्यात पुरावा आपल्याला मिळालेला नाहीये. त्यामुळे चीन आत्ता काही तशी कारवाई करेल असं वाटत नाही.
जरी अमेरिकेने व्हेनेझुएलात केलं असलं तरी तसंच चीन तैवानमध्ये करेल याच्यात काही गॅरंटी आहे काही असं मला वाटत नाही. कारण ते सुद्धा बघतील की कितपत तयारी तैवानची आहे, अमेरिका कुठपर्यंत पुढे येईल त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी. हे सगळं बघितलं जाईल आणि ते इतकं सोपं नाही. कुठल्याच दोन ज्या घटना असतात त्या कधीच अगदी आयडेंटिकल नसतात. अगदी एकासारख्याच एका स्वरूपाच्या घटना नसतात. म्हणून पटकन चीन तैवानवरती आता कब्जा करू शकतो किंवा आता कोणी त्यांना थांबवण्यासाठी नाहीये, असं विचार करण्यात आत्ता काही अर्थ नाहीये. थोडं आपल्याला बघायला लागेल वेळ काढून आणि त्याच्यात किती वेळ जातो आणि चीन काय त्याच्यात प्लॅन करतं हे बघायला लागेल. सर, जसं वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात, की वर्षाच्या सुरुवातीलाच काहीशी अप्रिय बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण तरीसुद्धा या बातमीमुळे संपूर्ण जागतिक स्तरावरती जी काही खळबळ माजलेली आहे, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि पुढच्या काळामध्ये अमेरिकेची भूमिका मग ती चीनच्या संदर्भात असेल, तैवानच्या असेल, रशियाच्या असेल किंवा इतर कुठल्याही देशांच्या संदर्भात असेल, ती नेमकी काय राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, या संदर्भात आज तुम्ही जी काही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, ती माहिती खरोखरच खूप उपयुक्त आहे. प्रेक्षकांना सुद्धा हा सगळा प्रकार काय आहे किंवा हा मुद्दा नेमका काय आहे हे समजून घ्यायला नक्कीच मदत होईल. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचे, भारतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.